सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 1:20 सुमारास वडखळ परिसरातील खारपाले ब्रिजवर एक भयानक अपघात घडला। खारकलाई पोस्ट आमटेम येथील गंगाराम परशुराम नाईक वय 52 वर्ष आणि त्यांची पत्नी संगीता गंगाराम नाईक वय 49 वर्ष हे दोघं आपल्या ऍक्टिवा स्कूटी क्रमांक MH06BT 2631 वरून मुंबई गोवा महामार्गाने वडखळकडे परत येत होते, तेव्हा मागून भरधाव वेगात येणारा टँकर क्रमांक MH49BU 7039 नाईक दाम्पत्याच्या स्कूटीला जोरदार धडक दिली। या धडकेत संगीता नाईक यांना गंभीर दुखापत होऊन जागीच अंत झाला, तर त्यांचे पती गंगाराम नाईक गंभीर जखमी झालेत। त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या दुर्दैवी घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली आहे। या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी टँकर चालक मोहम्मद सलमान इसराक अहमद वय 25 वर्ष राहणार महाराजागंज उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली। पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार महेश मधुकर ठाकूर अधिक तपास करत आहेत। या घटनेनं अवजड वाहन चालकांचा बेशिस्तपणा पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।